नमस्कार मित्रांनो, सम्राट सॉफ्ट लॉनमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आमच्या हौशी ग्राहकांनो आणि नवीन शेतकऱ्यांसाठी या पास्पलम लॉन ग्रासची थोडीशी माहिती जी तुम्हाला नक्की आवडेल। आणि हे ग्रास का लावावं, कधी लावावं, किती क्वांटिटी यूज करावी लागेल, हा प्रकार का चूज करावा, त्यानंतर हे लॉन असं का आहे, असे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला पडतील। आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल। तुम्ही जर हा व्हिडिओ लॉनची माहिती पूर्ण घ्यायची असेल तर शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती। तर हा आहे पास्पलम लॉन ग्रास। याला महाराष्ट्रामध्ये पातीग्रास पण म्हटलं जातं, कोकण साईडला। काही साईडला ह्याला ॲक्च्युली बफेलो ग्रास म्हटलं जातं, पण हा चुकीचा गैरसमज आहे। हा बफेलो ग्रास नाही आहे, त्याच्या काड्या थोड्या वेगळ्या असतात। तर हा पातीग्रास असेल किंवा पास्पलम ग्रास असेल, शेडी ग्रास असेल, अशा वेगवेगळ्या नावाने हा ओळखला जातो। आता हे लॉन जे तर भरपूर ग्राहकांचं किंवा यांचं म्हणणं आहे की हे एकदमच असं विचित्र दिसतं किंवा रफ अँड टफ आहे, खूपच जनावरांनी खाल्लं तर काय होईल, असे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। एक पास्पलम ही जी व्हरायटी आहे, ही प्रजाती काय करते की ज्या ठिकाणी माती वाहून जाते त्या ठिकाणी हे ग्रास उत्तम प्रकारे मातीला होल्ड करून ठेवतं। म्हणजे पहिलं तर तुमची ज्या ज्या उताराच्या साईडला ज्या पण बाजूला उतार असेल त्या बाजूला तुमचं पाणी पावसाळ्यामध्ये माती वाहून जात असेल त्या ठिकाणी हे लॉन लावावं। दुसरं, हे लॉन लावण्याचं एक अजून उत्तम आणि विशेष कारण म्हणजे काय की जर तुम्ही हे झाडाखाली लॉन लावत असाल तर 100% झाडाखाली कुठलंही लॉन लावलं, म्हणजे अमेरिकन सिलेक्शन 1, तुमचं बर्मुडा असेल, तैवान असेल, कोरियन असेल, या कुठल्याही व्हरायटी झाडाखाली सावलीमध्ये लॉन टिकत नाही। हा एकमेव। आणि याच्याबरोबर अजून 2 प्रकार, जसे की पर्ल ग्रास। याच्यामध्ये पर्ल ग्रास हा छोटा व्हरायटी येतो, मिनिचर व्हरायटी म्हटली जाते। आणि त्याच्याचबरोबर अजून एक सेंट अगस्टिन की ज्याला बफेलो ग्रास म्हटलं जातं, त्याच्या काड्या वेगळ्या असतात। तर आपण व्हिडिओमध्ये याला ॲड करतो, मी दोन्ही याचे फोटोज 1-1 सेकंदासाठी दाखवतो तुम्हाला। तर हे बघा की हा जो ग्रास आहे हे फक्त ज्यांना शेडी ग्रास म्हणजे सावलीमध्ये लावायचं आहे, बंगल्याच्या बॅक साईडला, बॅक यार्डला जिथे, बरं याच्यावरती साप बीप याचं मोस्ट ऑफ लोकांची भीती असते की साप फिरतो का, हे होतं का। आता ती नैसर्गिक जनावरे आहेत, त्यांना जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे ते यूज राहतील। तर हा ग्रास लावण्याचं जे मी 2 पर्पज सांगितले, एक तर तुम्ही बांधाच्या कडेला लावा, उताराला लावा, आणि नंतर तुम्ही सावलीच्या ठिकाणी लावा। अजून जे मोठे रिसॉर्ट आहेत जिथे खूप सारा यूज होणार आहे, चालणार आहे, सारखं ग्रास खराब होतात, दुसरे ग्रास टिकत नाही, त्या ठिकाणी हा नक्की लावा। रफ अँड टफ एकदम असा मस्त ग्रास आहे। बरं, या ग्रासबद्दलचे अजून एक धारणा की हा ग्रासाला जनावर खातात का? अजिबात नाही। कुठल्याही शेळी, म्हैस, गाय, बैल हे कुठलेही जनावरं या ग्रासला किंवा घोडा असले कुठलेही जनावरे ह्या ग्रासला खात नाही, कारण याची टेस्ट वेगळी आहे किंवा ह्याचं जनावरांना लगेच वास येऊन जातो की जे की आपल्याला कळत नाही, पण ती जनावरं याला खात नाहीत। अजून याची हाईट वाढते का? हो, नक्की वाढते। जर तुम्ही 6 ते 8 महिन्यामध्ये ह्या लॉनची कटिंग केलीच नाही किंवा वर्षभर कटिंग केली नाही, तर बघा हा मिनिचर व्हरायटीज असल्यामुळे मोठ्या हाईटला वाढला जातो। म्हणजे जवळजवळ अर्धा फुटापर्यंत बांधावरती वाढला आहे आणि बाकीकडे सरळ सगळीकडे सारखा एक लेवलला आहे। हा लॉन लावल्यानंतर तुम्ही याची काळजी काय घ्यायची, तर याला पाण्याची भरपूर गरज आहे। कारण हे कमी पाण्यात लावल्यानंतर तुम्ही म्हणाल की सर पाणी कमी देऊ किंवा आम्ही पाणी कमी ठेवू, तर नाही। कारण पाणी कमी पडलं तर हा लॉन थोडासा लगेच कलर बदलतो। मी आता उन्हामधील थोडासा लॉन दाखवतो तुम्हाला की ज्याचा कलर चेंज आहे किंवा याची हाईट थांबली आहे, पानं पिवळी पडली आहेत, व्हाईट खुंटली आहे, असे सगळ्या प्रॉब्लेम्स याला येतात। सो बरं, हे ग्रास ग्रीन राहतं का? तर 100% राहतं। हे ग्रास सावलीत असेल तर एकदम एव्हरग्रीन राहतं, परंतु समजा जरी उन्हामध्ये असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला खतांचं प्रमाण जे आहे एक सप्लिमेंटरी थोड्या दिवसांनी द्यायची गरज असते, जेणेकरून ते लॉन मेंटेन राहील। काय होतं, कस्टमर्स किंवा ग्राहक असे शेतकरी लॉन लावतो आणि नंतर त्याला फक्त पाणी देतो, हे नाही जमणार। पाण्याअभावी पाण्याशिवाय त्यालाही खतही, खाणं पिणं, बाकीचं नाश्ता जेवण सगळंच पाहिजे ना, तर तसं सगळं त्याला हवं आहे। हा म्हणजे त्याशिवायच त्याची सगळी पोषण तत्व मिळाली की ते लॉन एकदम उत्तमरित्या डेव्हलप होतं। आता समोर तुम्ही बघताय
जवळपास 1 एकरापेक्षा जास्त पट्टा आहे हा पूर्ण पास्पलम लॉन ग्रास आहे. याची मागणी मोस्ट ऑफली गव्हर्नमेंट गार्डनला आहे. त्याचं एक रिझन म्हणजे आपलं गव्हर्नमेंट, की आपल्या गव्हर्नमेंटला जास्त मेंटेनन्स हवं आहे. याचं मेंटेनन्स जादाच आहे. सो ते जास्त मेंटेनन्स हवं म्हटल्यावर ग्रास पण सिलेक्शन तसंच होतं की जास्त मेंटेनन्सवाला ग्रास द्या असं आमच्याकडे मागणी केली जाते. तर मी नक्की सांगायला आवडेल मला की ह्या ग्रासची चॉईस जशी गव्हर्नमेंट ग्रास म्हणायला काही हरकत नाही. हे आपल्या प्रकारचे गव्हर्नमेंट ग्रास, त्याची पाती मोठी आहेत. बरं, हे काही लोक म्हणतात की सर हे अख्खं शीट नेऊन लावायचं का? अजिबात नाही. याच्यामध्ये ना हे जे लॉन आहे तुम्ही घेतल्यानंतर मी जसं इथे उकडून दाखवतो, ही काडी जे हे 3 ते 4 इंचचं छोटंसं झुडूप जे आहे 4-5 फांद्याचं, हे तुम्ही डिबलिंग करून लावू शकता. म्हणजे असं थोड्या 4-4 इंचावरती 5-5 इंचावरती तुम्ही ह्याला जर लावलं तर हे ॲटोमॅटिकली असं पसरत हे जे आहे ना वाढत जातं. आणि हे लॉन जेवढं तुम्ही खत पाणी वेळेत द्याल तसे ह्याची वाढ होते. हे बघा, आता हे फांद्या त्याला फुटत गेल्यात आणि त्याचं चांगली ग्रोथ होत चालते. जसे एका काडीला 2-3 ह्या खालच्या टफ काड्या ज्या ह्या जमिनीमध्ये राहतात आणि वरचे जे पानं आहेत, ही जी हलकी पानं आहेत ती वरती राहतात. तर अशा प्रकारे हे डिबलिंग करून लावलं जातं. डिबलिंग लावायचं कसं, तर फुल्ली तुम्ही शेतामध्ये पाणी द्या जर शेतकरी असाल तर, आणि ग्राहक असाल तर तुम्ही ड्रायमध्ये पण लावू शकता आणि पाण्यामध्ये सुद्धा लावू शकता. तर पाणी देऊन त्याला 2-2, 3-3 इंचावर बेसिकली लवकर कवर करायचं असेल तर असं 2-2 इंचावरती, मी तुम्हाला जस्ट छोटंसं व्हिडिओ दाखवतो की 2-2 इंचावरती तुम्ही त्याला डिबलिंग करा. आता हे शेतकऱ्यांनी अशा लाईन्स सोडल्यात मध्ये, जेणेकरून हे अजून पुढच्या काही दिवसामध्ये हे बघा ऑटोमॅटिक स्प्रेड होईल, म्हणजे स्वतःहून स्प्रेड होईल. आणि समजा तुम्ही लावत असाल तर तुमचं लावण्याचा जो रेशिओ आहे तो असायला पाहिजे ॲव्हरेजली 2 ते 3 इंच. म्हणजे असे प्रत्येक काडी ही 2 ते 3 इंचावर जर लावली तर ही पुढच्या 4 महिन्यात 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण कवर होते. त्याच्याही जवळजवळ लावली तर ते पुढील 2 महिन्यातही कवर होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे ग्रास आपल्याला आपल्या लॉनसाठी, गार्डनसाठी, रिसॉर्टसाठी, बंगलोसाठी, सावलीच्या ठिकाणासाठी एकदम उत्तम प्रकारे साथ करतं. बरं, अजून एक, हे ग्रास महाग का आहे? महाग असण्याचं एक उत्तम म्हणण्यापेक्षा छोटंसं कारण काय आहे की हे ग्रास फक्त 10% मार्केट व्हॅल्यू मिळवतं. म्हणजे 10% याचा शेअर आहे मार्केटमध्ये. सगळे ग्रास जसं कोरियन, अमेरिकन, पास्पलम, बाकीचे जे पर्ल ग्रास आहे, सेंट अगस्टिन, ह्याच्यामध्ये 3 व्हरायटी जे आहेत, पर्ल, अमेरिकन सेंट अगस्टिन ग्रास याला बफेलो म्हणतात, आणि पास्पलम, हे 3 जे ग्रास आहेत ना, हे 3 ग्रास 10% विकले जातात. त्याचं कारण आहे की ऑर्डर्स कमी असतात. आणि ह्याचा अजून एक थोडासा तोटा काय आहे की शेतकऱ्याला ह्याची ग्रोथ व्हायला जास्त वेळ जातो. खत पाणी याला जास्त घालावं लागतं आणि मग त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट पण वाढते. एकतर डिमांड कमी असल्यामुळे शेतकरी कमी आहेत आणि शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट, शेतकऱ्यांनी जर मॅन्युफॅक्चरिंगच कमी केली किंवा प्रोड्यूस कमी केलं तर विकताना ऑब्वियसली शॉर्टेज याचं लवकर तयार होतं. त्यामुळे हा ग्रास जो आहे हा सिलेक्टेड एरियामध्येच मिळतो. महाराष्ट्रामध्ये जसं 2-3 ठिकाणी तुम्हाला ग्रास मिळून जाईल, तसं हे भारतातल्या सिलेक्टेड एरियात, म्हणजे असं नाही की हा भारतात सगळ्याच ठिकाणी मिळेल तुम्हाला, कुठेही नाही बघायला भेटणार. हा ग्रास महाराष्ट्रानंतर खाली कर्नाटक, आंध्र या पट्ट्यामध्ये पण बघायला भेटतो. वरती गुजरात, दिल्ली या साईडला हा ग्रास खूप कमी आहे किंवा नाही म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे या ग्रासची माहिती आम्ही तुम्हाला उत्तमरित्या देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावरती कुठलाही रोग येत नाही, याला कुठलीही जास्त करून पेस्टिसाइड्स फवारणी लागत नाही. खतांचा वापर असेल तर आपल्या शेतीची जी रेग्युलर खते आहेत जसे की सुफला, DAP, युरिया, हे जे रेग्युलर्स खते आहेत, ह्या खतांचा वापर करून तुम्ही त्याची वाढवू शकता. वेळेमध्ये कटिंग केल्यानंतर हा ग्रास दिसायला खूप छान दिसतो आणि काही वेळानंतर ऑटोमॅटिक ह्याला बीज यायला लागतं. म्हणजे थोड्या काळानंतर ह्या लॉनच्या वरती बिया यायला लागतात, जे की आता या ग्रासमध्ये तुम्हाला बघायला भेटते. तर अशा प्रकारे त्या लॉनच्या बिया येतात. आता मार्केटमध्ये अजून एक फ्रॉड चालू आहे की कुठल्याही लॉनच्या बिया काढतात आणि वेगवेगळ्या नावाने पॅकिंग करून विकल्या जातात. तर अशा थापांना, अशा चुकीच्या फसवणुकीला बळी पडू नका. जे पण लॉन घेत आहे ते बघून घ्या, व्हरायटी चेक करून घ्या, क्वांटिटी चेक करून घ्या. आता इथे बघा छोटीशी एक ऑर्डर आहे, 4000 स्क्वेअर फीटचं जे लोडिंग चालू आहे पुढे, हे काढून झालेलं आहे. आता हे आपण लॉन
अहमदाबादला डिलिव्हर करत आहोत. अशाच लॉनबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सम्राट सॉफ्ट लॉन आपले मनापासून आभारी आहे.